मित्रांनो, राज्याचं हिवाळी अधिवेशन हे पार पडलं आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये काही नवीन घोषणा करण्यात आल्या. काही ज्या जुन्या योजना आहेत त्याबद्दलचे काही नवीन अपडेट देण्यात आली आणि सरकारच्या माध्यमातून आणि विरोधकाच्या माध्यमातून प्रश्न उत्तराच्या सेशनमध्ये काही महत्त्वाची गोष्टी ह्या समोर आलेल्या आहेत. मित्रांनो, असं असताना आता हिवाळी अधिवेशन पार पडलं. या हिवाळी अधिवेशनामध्ये नेमकं शेतकऱ्यांना काय मिळालं, तर जे काय जुन्या घोषणा आहेत किंवा अतिवृष्टीचं पॅकेज आहे त्याबद्दल सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं की जवळजवळ 95 लाख शेतकऱ्यांना हे अतिवृष्टीचं अनुदान वाटप करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर 20,000 कोटी रुपयाचं वाटप हे सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे. त्यापैकी 15,000 कोटी रुपयाचं वाटप सध्या शेतकऱ्यांना झालेलं आहे. उर्वरित 5 ते 6,000 कोटी रुपयाचं वाटप अद्याप बाकी आहे आणि हे वाटप लवकरच केले जाईल. त्याबद्दलची देखील शाश्वती शेतकऱ्यांना म्हणजे नेमकं कधी हे पॅकेज वाटप केलं जाईल याबद्दलची शाश्वती देखील देण्यात आलेली नाही. कारण वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं ही देण्यात आली. एक वेळेस सांगण्यात आलं की जानेवारीच्या नंतर हे राहिलेले पैसे वाटप केले जातील, कारण आता सध्या आचारसंहिता चालू आहे. आणि काही ठिकाणी सांगण्यात आलं की याचं वाटप सध्या सुरू आहे आणि सुरू आहे तर शेतकऱ्यांना मग ते काय येत नाही याचं देखील उत्तर पाहिजे त्या पद्धतीमध्ये सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेलं नाही आहे. पण मित्रांनो, आता ही जी पहिली आचारसंहिता आता ही 21 तारखेला संपेल आणि 21 तारखेच्या आधी जर महानगरपालिका याची जर का आचारसंहिता लागली नाही तर ते पैसे शेतकऱ्यांना तात्काळ वितरित करण्यात येतील. मित्रांनो, याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे शेतकरी कर्जमाफीचा. आणि शेतकरी कर्जमाफीबद्दल सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी घोषणा करण्यात आलेली नव्हती अद्यापपर्यंत. कारण जे काही मंत्री असतील, कृषी मंत्री असतील, मंत्रिमंडळातले इतर मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांच्या माध्यमातून फक्त एक बोलचालीच्या भाषेमध्ये सांगण्यात येत होतं की आम्ही कर्जमाफी करणार आहोत. पण आता विधानसभेच्या पटलावरती देखील मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून विधान करण्यात आलं की आम्ही 1 जुलै म्हणजे 30 जूनच्या आत शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत आणि त्याबद्दलची समिती ही गठीत करण्यात आलेली आहे. मित्रांनो, याच्यानंतर महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे की या कर्जमाफीमध्ये कोणते शेतकरी पात्र राहणार आहेत, मग कोणत्या बँकेचे राहणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे का. म्हणजे उदाहरणार्थ 2024 म्हणजे मे जूनमध्ये कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांना आता ही कर्जमाफी मिळणार आहे का. कारण हे शेतकरी सध्या थकबाकीदार नाही आहेत आणि कर्जमाफी जर का 30 जून पूर्वी होणार आहे तर ते थकबाकीदार होणार आहेत. पण तरी देखील या शेतकऱ्यांना याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं जाईल की नाही हा एक महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. मित्रांनो, रेग्युलर कर्जमाफी म्हणतो रेग्युलर शेतकरी जे कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांना शक्यतोवर RBIच्या नियमानुसार कर्जमाफी दिली जात नाही आणि याच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी याच्यासाठी परत एकदा आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून एक म्हणजे मोहीम आता राबवली जात आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्या पद्धतीचा आवाज देखील उठवला जात आहे की या रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील यावेळेस कर्जमाफी दिली जावी आणि 31 मार्च नंतर ते देखील शेतकरी थकीत होणार आहेत आणि त्या शेतकऱ्यांना देखील ही कर्जमाफी करण्यात यावी याच्यासाठी त्यांच्या माध्यमातून आवाज उठवला जात आहे. आणि कर्जमाफी समितीची जी बैठक होती त्यामध्ये देखील हा मुद्दा बच्चू कडू यांच्या माध्यमातून म्हणजे बोलण्यात आला, सांगण्यात आला आणि त्याबद्दलची जी माहिती आहे ती देण्यात आली. तरी देखील शासनाच्या माध्यमातून म्हणजे शासनाच्या विचाराधीन ही गोष्ट सध्या नाही आहे आणि त्याच्यामुळंच सरकार नेमकं या रेग्युलर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार का हा तितकाच महत्त्वाचा अडकलेला प्रश्न आहे. मित्रांनो, अद्यापपर्यंत सरकारनं त्याबद्दल कोणतंही स्पष्ट असं वक्तव्य केलेलं नाही आहे आणि हे जे रेग्युलर भरणारे शेतकरी आहेत किंवा यावर्षी मे जूनमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं आहे त्यांची कर्जमाफी होईल का हे सध्या तरी सांगता येत नाही.
त्याबद्दलचे प्रयत्न हे बच्चू कडू आणि विविध शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून तसे प्रयत्न केले जात आहेत की हे शेतकरी बसले पाहिजेत आणि या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे. पण त्याबद्दल जी समिती आहे ती समिती नेमका काय विचार करते हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तसं पाहायला गेलं तर जे समितीचे अध्यक्ष आहेत प्रवीण परदेशी, हे प्रवीण परदेशी एकदम म्हणजे अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगला असा प्रस्ताव सरकारला पाठवला जाईल आणि या रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याच्यामध्ये समाविष्ट केलं जाईल अशी आपण अपेक्षा करू शकतो. पण नक्की या अहवालामध्ये नेमकं काय समोर येतं आणि किती पद्धतीमध्ये कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या बँकेच्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाते हे आता एप्रिल महिन्यामध्ये समजू शकेल. कारण एप्रिल महिन्याच्या 15 तारखेपर्यंत हा अहवाल ही समिती सरकारकडे सादर करणार आहे. तर मित्रांनो, चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.